हे पहा, तापमान भयानक खाली जाते, भयानक थंडी पडणार आहे हो. उत्तरेकडनं फार थंड वारे येते, तिकडे तर बर्फवृष्टी होते. इकडं आपल्या महाराष्ट्रातसुद्धा फार थंड हवामान राहणार आहे. 3-4 दिवस फार जबरदस्त आहे. रात्री तर भयानक थंडी जाणवते. मग काय करायला पाहिजे अशा वेळी? हे पण लहान मुलं आणि जे वयस्कर लोक आहे आणि जे आजारी आहेत, डायबिटीस, दमा वगैरे, तर त्यांना खूप त्रास होतो, कारण त्याची रोगप्रतिकारक क्षमता फार कमी होऊन जाते. मुंबई पुण्याला सुद्धा एकदम कमी तापमान आहे, तिथं एवढं थंडी आढळत नाही, पण यावेळेला तिथं जबरदस्त थंडी आहे. तर लहान मुलांची काळजी घ्या, गरम पाणी पीत जा. आणि पण तुम्हाला एक मी आता निरीक्षण सत्य घटना सांगतो. आता एक स्त्री तिच्या मुलीला नारळाचे पाणी प्यायला देत होती. आता नारळ किती थंड राहतं, किती थंड राहतं ते नारळाचं पाणी. मग मुलं आजारी पडणार नाही तर काय होईल? तर आपण काय खायला मुलांना येतो ते पण थोडं डोकं ठेवायला पाहिजे. तुम्ही चिकू, पपई, गाजर आरामात खाऊ शकतात. बाकी सर्व फळं थंड असतात. स्वस्त जरी असले, अननस, नारळ, मोसंबी, नारंगी स्वस्त जरी मिळत असले तर शरीरासाठी ते घातक राहतात. डाळिंब ते खाऊ नका. चिकू, पपई, गाजर खाऊ शकतात. कोण ड्रायफ्रूट खाऊ शकतात, खजूर खाऊ शकतात. तर काय खायचं आणि काय नाही खायचं हे सुद्धा आईवडिलांना माहिती पाहिजे, ना तर तेच मुलांना आजारी पडतील. डॉक्टरांची गरजच राहणार नाही, तेच आपल्या मुलांना आजारी पडून देतील. गरम पाणी प्या, गरम कपडे वापरा, शक्य असेल तर रूम हीटर वापरा. आणि मी तुम्हाला सांगितलं तेच फळं खा. कोणतेही फळं खाणार तर आजारी पडणार. सर्व थंड राहतं. करा शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत. धन्यवाद.